सो गाईज कसे आहात तुम्ही? आणि मला माहिती नाही आहे हा व्लॉग कसा मी 2 भागात करणार आहे, कसा करणार आहे. कारण आमची शॉपिंग, दिवाळीची तयारी असं सगळं काही सलग आजच्या ह्याच्यात हे झालं, उद्याच्या ह्याच्यात असं काही प्लॅन होत नाही. कारण की आम्ही 3 गोष्टी एका दिवशी प्लॅन केल्या होत्या आणि त्या 3पैकी एकही गोष्ट त्या दिवशी झाली नाही. त्यामुळे आता मी जो काही ब्लॉग शूट करते तो जसंच्या तसा शूट करते आहे. दिवाळीची तयारी, प्री दिवाळी तयारी अशा ह्याच्यानी. तर मी तो समजा जर तो 30, 35, 40 मिनटाचा झाला तर मी अखंड एक ब्लॉग टाकून देणार आहे. आणि जर तसं नाही झालं तर मी 2 भागात करेन. पण आत्ता मी फक्त रँडमली शूट करते आणि तुम्ही आत्ता अवताराकडे बघू नका. कारण दिवाळीची तयारी चाललेली आहे, साफसफाई झाली आहे, फराळाचं चालू आहे आता, म्हणजे होईल आता. आणि आत्ता मी ब्लॉग चालू केला कारण की आमच्याकडे लाईटिंग लावायला दादा आलेले आहेत. सो तर मी असं म्हणत होती की दरवेळेला आमच्याकडे इलेक्ट्रिक म्हणजे दिवाळीचं लाईट लावण्यासाठी वेगळा दादा यायचा. आता ह्या वेळेला त्याला काही कारणाने पॉसिबल नाही झालेलं आहे. सो ह्या वेळेला वेगळा दादा आलेला आहे आणि तो लाईटिंग लावतो म्हणून मी ब्लॉग चालू केला. तर चला आपण बघूयात लाईटिंग. आणि बाहेर उजेड आहे, मग लाईटिंग आत्ता लावून जरी चेक केली तुम्हाला त्याचा फील येणार नाही. त्याचा फील मी रात्री जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तुम्हाला खालून देणार आहे. आकाशकंदील लाईटिंगचा आत्ता काम चालू आहे. चला काही नाही. इकडे हां नाही ते काय हे आहे ना, झाडं वगैरे पण आहेत तर आणि काही टाकताना तुला धक्का बिक्का नको लागेल ना. थोडी वर घ्या. मला एक सांगायचं, एवढी आहे ना, एवढी घ्या. ती खाली आहे. ती पण ती पण तिथे पाणी टाकलं नाही तर टाकणार. मग ठीक आहे. किंवा असं करून टाकू शकतो. हां ठीक आहे. त्याचं काही ते नाही. एक थोड्या वेळासाठी असेल. हां, ठीक आहे चालेल. त्याच्याबरोबर त्याच्या बरोबरीने अजून एक वरती घ्या. ओके, घे अजून एक. खूपच वरती आहे. हां, बस बस बस. म्हणजे हे कसं हां. इथं अडकलेलं हो, आहे. हो. हे आणि ते आहे. काय टाकणार पाणी वरतून? नको टाकू ना मग. मी कुठं म्हटलं टाक म्हणून. मी नाही म्हणते टाक.
माझी आहे. मग बिलकुल भारी नाहीये. दे 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 दे. कुठे गेली ती बिलकुल भारी नाही. तुझ्या आईची आवड बिलकुल नाही. तरीच ती म्हणते माझी शेजारची चांगली आहे. आता तू ठरवायचं. याला पूर्ण खाली घेऊन ते असं हा एक त्याच्यावरनं सोडून द्या त्या. हा एक तिथं राहील हा. आणि एक खाली राहील. हा म्हणजे ते पण आता एवढं लावलं तिथं पण छान दिसेल. हे इथं glowing हा राहील. हा तेच तेच. दुकानातून. तिकडे. हा, तेच कॅमेरा मार्केट तिकडे. कानडा मारुती लेन मधनं. मारुती. इकडे नाही होणार. नाही इकडे हे आहे ना. नाही आता हे आहे ना त्यात मध्ये द्यावं लागेल. इथून आहे ना अशी घ्यायला लागेल. मग आहे का तिथे स्विच बोर्ड आहे का? नाही इथे हे लावायचं एक्सटेन्शन नाही लावायचं. ठीक आहे मग तसं काय हरकत नाही. चालेल. लावलं का त्यांनी आज? तर 4 दिवसापासून है ना. म्हटलं चला जाऊ दे, इथे उघडेल पडेल नसेल मग? लावला तो चांगली जाईल. आणि मुळात ते बघ ते सगळ्यात छान दिसतंय. ते मला खूप आवडलं. त्याला लाल लाईट आलाय ना. है ना. हो मस्त मस्त आहे ना, छान दिसतंय ना. आहे काकूनी आणली आहे. मगाशी ती काय म्हणते माहितीये का, काकूंची चॉईस चांगली नाही म्हटलं, म्हणूनच ते म्हणते माझ्या शेजारी चांगले आहेत म्हणून. आता तू ठरव चांगली आहे का त्याची चॉईस. चल, चल. सो हॅलो गाईज. आणि आता तुम्ही बघताय की मी झालेली रेडी. मगाशी जो माझा अवतार होता त्याच्यानंतर मग आम्ही सगळे लायटिंग वगैरे झाले ते तुम्ही आधी पाहिलेच असतील. सो लायटिंग वगैरे करून झालं, सगळं झालं आणि ते झाल्यानंतर आता मी रेडी झालेली आहे. आता मी चालली आहे ते आज आहे वसुबारस. आज एकादशी आहे. आजपासनं असं म्हटलं जातं की आजपासनं दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते एकादशीपासून. आणि आज आहे एकादशी आणि द्वादशी एकत्र, म्हणजेच वसुबारस आहे. तर आता आम्ही चाललो आहे. वसुबारसीच्या दिवशी गाई वासरेची पूजा केली जाते. तर त्यामुळे आम्ही चाललो आहे आता तिकडे. आमच्या इथे आहे गाय आहे. वासरू माहिती नाही, ते आणतात दरवेळेला बाहेरनं, म्हणजे त्यांचं जे शेतावर असतं वासरू तिकडनं. तर ह्यावेळेला आणणार आहेत का नाही माहिती, आलं आहे का नाही माहिती नाही, पण गाईची पूजा मात्र नक्की केली जाते. मागच्या वेळेला पण आईने केली होती. म्हणजे आई इथे आम्ही नाशिकला आल्यापासून दरवेळेला आम्ही तिथे आहे, आमच्या इथे गाई असं आहेत, तर तिथे जातो आणि गाईंची पूजा करतो. जेव्हा आम्ही डोंबिवलीला होतो तेव्हा आई घरीच देवात जे आमचं गाय वासरू आहे त्याची पूजा करायची, कारण तिथे गाय वासरं नव्हती, इझिली मिळत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये, त्याच्यामुळे. आणि हो, मध्ये मध्ये मी सॉरी कट करते विषय, परत आपण त्या विषयाला जाऊयात. पण मी यासारखं फुरफुर करते. आय एम सो सॉरी. तुम्हाला ते इरिटेटही होत असेल कदाचित, पण मी काही करू शकत नाही. मला कोणी ओरडलं नाही, मी रडली असं काही झालेलं नाही आहे. पण झालं असं आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की आमच्या घरी पेस्ट कंट्रोल होतं काल, आणि मला आहे डस्टची, पेस्ट कंट्रोलच्या औषधांची वगैरे ॲलर्जी आहे. त्यामुळे मला सर्दी झालेली आहे खूप त्या औषधांनी. भले तुम्ही किती म्हणा की त्याला वास नाही आहे, वास नाही, ते सुद्धा त्याचा वास येतो आणि त्याचा त्रास होतो. तर मला सर्दी झालेली आहे प्रचंड. आधीच होती थोडी सर्दी, त्याच्यात भर पडलेली आहे त्या औषधांमुळे. सो त्याच्यामुळे फुरफुर होतो आहे. आजचा दिवस हे करा, मी त्याला औषध चालू आहे, औषध घेते आहे. उद्यापर्यंत सगळं एकदम ठीक होऊन जाईल अशी मला आशा आहे, कारण की आता दिवाळी सुरू होते. दिवाळीत असं थोडी फिरणारी करत. सो आजच्या दिवस तेवढं सहन करून घ्या. सो आता आम्ही तिकडेच आलेलो आहे, पण तिकडे जाण्याआधी बराच ब्लॉग झाला आहे, बराच म्हणजे सगळे लाईट्स लागून झाले, सगळं झालं आहे, धावपळ झालेली आहे. तुम्हाला सगळं दाखवलेलं पण आहे मी, पण ब्लॉग सुरू होऊन गेला आहे आणि ॲज युजल मी ब्लॉगचा इंट्रो करायला विसरले. सॉरी, कान पकडून सॉरी गाईज. कारण काय होतं की मी नव्याने ब्लॉग करते आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी, ज्या गोष्टी मी आत्ता करते त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत, त्याच्यामुळे विसरून जाते कधी कधी. आणि घाईघाईत मला तुम्हाला सगळंच दाखवायचं असतं. त्या एक्साइटमेंटमध्ये मी विसरूनच जाते की ब्लॉगचा इंट्रो करायचा आहे. सो हरकत नाही, तुम्ही माझी फॅमिली आहात, आय नो तुम्ही मला समजून घेणार आहात. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण ब्लॉगचा इंट्रो करूयात आणि मग जाऊयात म्हणजे काय म्हटलं मी, वसुबारसेच्या पूजेसाठी. सो राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. आणि कसे आहात तुम्ही सगळे, तुमच्या तब्येती कशा आहेत, वातावरणात बदल होतो आहे, ऊन खूप तापत आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपली काळजी घ्या. ताई, माई, अक्का, तुम्ही सगळ्यांनी आपली व्यवस्थित काळजी घ्या. बाळगोपाळांना सांगा की फटाके फोडा, फक्त फटाक्या फोडताना काळजी मात्र घ्या की तुम्हाला भाजणार नाही. ओके. सो आता आपण जाऊयात, गाई वासराची पूजा आई कशी करते ते बघूयात. पण लगेच चालले गाई वासराची पूजा करायला. त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कॉमेंट करायला विसरू नका की तुम्ही वसुबारस कसं साजरं करता ते. सो मी जाऊन
तिथे पूजा करते, तिथलं शूट करते. मी नाही पूजा करत, आई पूजा करते, तिथलं शूट करते. तोपर्यंत तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करा, मग आपण भेटूच आहेत. ओके, टाळा. त्या तिकडेच. सो गाईज, आम्ही आलोय वसुबारसीच्या पूजेसाठी आता. आणि हळू आता बघू कुठे. इथे पण गाई आहेत, तिथे पण गाई आहेत. कुठे करायची पूजा ते बघू. वासरू जिथे असेल ते वासरू नाहीये. चला. हो हो, तेच म्हणते मी, वासरूच नाही. हे झाले असतील ना. मी दुर्लभ नैवेद्य देऊ द्या. आता त्या गाई पण भीती वाटते तिथे जवळ जायची. हो, खातात त्या आमच्या तशा. इथं नैवेद्य घालतात तोंडात. मी पण घालते. सवय झाली. बापरे, मी तशी लांबूनच दे. आणि मी पण कधी कधी सोडून देते ते अगदीच हे वाटलं तर, पण नाही तर घालते मी पण. थांबा थांबा थांबा. अहो, थोडं पायावर टाकायचं असतं आजोबा. नाही तेवढं नाही, थोडस टाकायचं असतं. हो, अगदी एवढंसं टाकायचं असतं. एवढं त्यांना नाही माहिती टाकायचं. कोणाला गाईंना. आणलं इकडे, आणलं. आणला. अरे हे धरत ते उदबत्ती चालू आहे. हे द्या आता. अम्मा भाकरी खा. खाली 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 खाली. खाते खाते. तिला नाही खायची वाटतं. खाली. क्या बात आहे. आणि हे द्या. ती काय इकडे हो आई, तू थोडी लांब हो. खाल्लं का तिने? घे. आई. चल. आई ठेव नीट. सो गाईज, फायनली आमची वसुबारसीची पूजा झाली. तुम्ही पण वसुबारसीची पूजा केली का? आणि कशी केली? म्हणजे अशी प्रॉपर गाईची पूजा केली का घरात मांडून केली? हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झाली का मनाप्रमाणे पूजा? कशी आहे गाय? कशी होती? भीती वाटत होती का? सगळं व्यवस्थित झालं. मस्त आहे. 4 गाई होत्या. 2 काळ्या होत्या आणि काय म्हणतात त्यांना? कपिला. आणि या कामधेनू. पांढऱ्या कामधेनू असतात आणि काळ्या कपिला असतात. अरे वा. गाईच नवीन माहिती मिळालेली. काळ्या माहिती होतं आपल्याला, कपिला म्हणतात त्यांना, पण पांढऱ्या गाईला कामधेनू म्हणतात हे माहीत नव्हतं. आज आपल्या माहितीत काय म्हणतात त्याला, ज्ञानात भर पडली आज आपल्या.
सो आता आम्ही म्हणजे आमची पूजा झाली, आता आम्ही निघालो आहे. आता घरी जातो, मग घरी गेल्यानंतर बघूयात काय करतो ते, म्हणजे काय 1-2 कामं आहेत करायची. फराळाचा करायचा विचार चालू आहे, पण विचार चालू आहे, काही ठरलं नाही आहे. बघू, कारण दिवसभर खूप दमलेली, आई पण दमला आहे ना तू, चेहराच बघायचा किती दमला आहे. सो बघू कसं जमतं आहे ते, वाटलं तर आज करू, नाही तर मग आहेत अजून 2-3 दिवस मस्तपैकी, मग त्या दिवशी करू. ओके, चलो मग आता घरी जाऊ. सो गाईज, आता तुम्ही बघितलं आम्ही वसुबारसेची पूजा वगैरे करून आलो, आणि आता आज काही नाही, आज जरा थोडासा इश्यू झाला होता बिल्डिंगमध्ये, सो तो सॉर्ट झाला आहे. आणि आता जवळजवळ वाजला आहे रात्रीचा 1, आणि त्याच्यामुळे आता मी चालले झोपायला. आता झोपणार. उद्या आहे धनत्रयोदशी, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिल्याच, पण आजच इन ॲडव्हान्स धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. वसुबारस होतो त्याच्याही तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला कसा नाही वाटला, तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, कारण बेल आयकन दाबण्याचा एक फायदा हा सुद्धा आहे की तुम्हाला नवीन येणारे छान छान नवीन मस्त व्हिडिओज पहिले कळतात. ओके, सो आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.